मग दादा तू एवढं सगळं मागं वळून बघताना वडिलांनी काय सांगितलं तुला हे सगळं पाहताना? त्यांनी काय शाबासकीची थाप काय होती सगळ्यात शाबासकीची जास्तीची? थाप अख्ख्या महाराष्ट्रानं बघितली. म्हणजे जाण्याआधीचे वडील आणि आल्यानंतरचे वडील जमीन आसमान फरक आहे. म्हणजे छापा आणि काटा आहे डायरेक्ट. काय होतं ते सांग ना जरा. ह्याच्यावरती तू जाण्याआधी बोलला ना हां. जाण्याआधी दाराशिंग होतं आणि आल्यानंतर धर्मेंद्र. पण कसं म्हणजे ते जॉली थोडंसं माणूस. देखिए संसार है. ते गाणंवाला पिक्चर जो आहे ना, त्याच्यात हां. कसं होते ना, ती दोघं मधनं रेश बीश मारून, हां, तू हां. तिकडं मी इकडं, तुझं तोंड बघत नाही, मडकू फोडतोय, आंघोळ करते, मेलाच माझ्यासाठी, असं होतं अगोदर. हां. हम्म. पण आधी पण तू चांगले व्हिडिओ करत होता की आधी पण नाव होतं ना बिग बॉसला जायच्या आधी नाही, पण. पण ते घरी नव्हतं झालं. असतात ना काय, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्ट्रगल काय थोडे आहेत काय, चुका काय थोड्या आहेत का? आम्ही बी चुकलोय, बिनचुकता इथं आलो नाही. म्हणजे प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये जसं एक हे असतं, बाप आणि मुलगा थोडासा कमी बोलतात. ते प्रेम असतं, सगळं असतं, पण ते आमच्यात काहीतरी खूपच कमी बोलत होतो आम्ही. पण आज आहे ना, आज पूर्ण अपोजिट आहे. म्हणजे मैंने प्यार किया मधला सलमान आणि सलमानचा बाबा जसं सुरुवातीला दोघं ये करत कशी गाड्या घेऊन फिरत असत, तसं आता आम्ही दोघं फिरल्यासारखं काय अडचण नाही म्हटलं तरी. लय नातं डेव्हलप झालं आमचं बिग बॉसमध्ये जाऊन आल्यानंतर.